नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर. मी निता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण सरळ सेवेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पदासाठी, जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघत आहात. ठीक आहे, तुम्ही सरळ सेवा भरती देणार असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या लेक्चरच्या लिंकला आपल्या सगळ्या फ्रेंडकडे पटापट शेअर करायचंय. जाणून घेऊया आपला पहिला प्रश्न. ठीक आहे, चला नीट व्यवस्थित लक्ष द्यायचंय. सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, आज पहिल्यांदाच हे लेक्चर बघत असाल, तर सगळ्यात आधी टिकर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर बघा, कक्ष तापमानाला पुढील पैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो? धातू विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला विचारलं गेलं मेटल बद्दल. ठीक आहे, कसा सांगितला, कसा आहे मेटल? द्रव रूपामध्ये, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये. आता बघा, आपल्याला माहिती आहे, आपण धातू आणि अधातू हे जे चॅप्टर शिकतो किंवा मूलद्रव्यांचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये सुद्धा धातू, अधातू आणि धातू सदृश्य याचे आपण काय बघतो? धातू सदृश्य, ज्याच्यात धातू अधातू मिक्स असतात. ओके, तर ह्याचे आपण गुणधर्म शिकतो. यासाठी बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, ज्यात तुम्ही बेसिक ते ऍडव्हान्स पूर्ण शिकणार आहात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पटकन देता येईल. ओके, तर कोणता असा धातू आहे जो कसा आहे? द्रव रूपात राहील. सोडियम, त्यानंतर एडियम दिलेला आहे, मर्क्युरी दिली आहे, रेडियम दिले. यापैकी काय आन्सर येऊ शकतं? मर्क्युरी म्हणजे काय? पारा. पर्याय नंबर चौथा योग्य. नीट लक्षात आलंय सगळ्यांना? मर्क्युरी म्हणजे काय आहे? पारा आहे. आणि पारा जो आहे तो रूम टेम्परेचर मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये असतो. धातूला काय आहे? तो अपवाद आहे. आता समजा तुम्हाला जर विचारलं गेलं की धातूचे गुणधर्म सांगा, ठीक आहे, धातूचे गुणधर्म, तर धातूच्या गुणधर्मांमध्ये सगळ्यात मोठा गुणधर्म तर हा आहे की धातू विद्युत सुवाहक आहे. ठीक आहे, विद्युत सुवाहक आहे. याच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, ज्याला आपण काय म्हणतो? मुक्त इलेक्ट्रॉन. आणि मुक्त इलेक्ट्रॉन असल्या कारणाने तिथे चार्ज पण निर्माण होतो, म्हणून काय होते? तिथून वीज वाहू शकते. ठीक आहे, धातूंना नादमयता असते, वर्धनीयता असते, तन्यता असते, चकाकी असते. ठीक आहे, त्यांना उच्च बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट असतो. ठीक आहे, तर हे काय झाले? धातूचे गुणधर्म. सेम असं अधातू मध्ये सुद्धा आहे. अधातू मध्ये सुद्धा कक्ष तापमानाला, म्हणजे रूम टेम्परेचरला, जो लिक्विड फॉर्म मध्ये असतो तो कोण आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगायचंय, जेणेकरून मलाही माहिती पडेल की तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघत आहात. ओके, तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. व्यवस्थित सेशनला शेअर करायचं आहे सगळ्यांनी. सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या, जितकेही प्रेझेंट असतील. ठीक आहे, बघा, सौर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाची असते. बरं, कोणत्या रंगाने तिला आपण रंगवतो सौर कुकरच्या पेटीला? आणि का? कारण त्याच्यामध्ये अन्न शिजवायचं आहे. बरोबर, मग त्याच्या आतील जो कलर आहे तो कसा असू शकतो? बघा, लाल, पिवळा, पांढरा की काळा? तर मला वाटत नाही की ह्याचे तुम्हाला खूप जास्त एक्सप्लेनेशन लागेल. पीवायक्यू मध्ये हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर काळ्या कलरची असते, कारण डार्क जितका कलर आहे, काळा जो कलर आहे तो उष्णतेला ऍब्झॉर्ब करत असतो. ठीक आहे, जितका लाईट कलर आहे तो उष्णतेला काय करतो? सोडत असतो. म्हणजे उष्णतेला येऊ देतो का तो आतमध्ये ऍब्झॉर्ब करतो का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? तिथे काळ्या रंगाचा रंग द्यावा लागेल. कशामध्ये? तर बघा, सौर कुकरच्या पेटीच्या आतल्या बाजूला. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्या. जूल हे कशाचे एकक आहे? आता हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे मोजमापन ह्या चॅप्टर मधून. ठीक आहे, मोजमापन ह्या चॅप्टर मध्ये हा प्रश्न विचारला जातो. सोबत तुम्हाला एककांचं विचारलं जातं, जसं साध्य एकके काय आहे, मूलभूत एकके काय आहे, मूलभूत एकके कशाने तयार होतात, सेम साध्य एकके कशाने तयार होतात. ठीक आहे, तर बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जूल हे कशाचे एकक आहे? घनता, कार्य, चाल की वेग. जे विद्यार्थी फक्त लेक्चर बघत आहे त्यांनी फक्त बघायचं नाहीये, तर सेशनच्या लिंकला शेअरही करून घ्यायचंय, सेशनला लाईक करायचंय आणि सगळं व्यवस्थित आन्सर द्या. ठीक आहे, म्हणजे ज्याच्याने तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. तर जूल हे एकक आहे कार्याचं सुद्धा, आणि जूल हे एकक आहे ऊर्जेचं सुद्धा. ऊर्जा व कार्य. ठीक आहे, कार्य व ऊर्जा दोन्हीचं एकक काय? तर जूल येते. ठीक आहे, घनता, पदार्थाची घनता ही काय आहे? एक अदिश राशी आहे. काय आहे? एक अदिश राशी आहे. चाल सुद्धा काय आहे? एक अदिश राशी आहे. ठीक आहे, आणि वेग काय आहे? सदिश राशी आहे. वेगाला तुम्ही कशात काउंट करतात? सेकंद मध्ये काउंट करतात. ही एक प्रकारची काय आहे? सदिश राशी आहे, कारण वेगाला दिशा व परिमाण दोन्ही असतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम सदिश, अदिश हे काय आहे सगळं, तर व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे.
ठीक आहे, नीट लक्ष द्या. मोजमापन हे जे चॅप्टर आहे अति महत्वाचं आहे. तुम्ही कुठली पण एक्झाम द्या, ठीक आहे. गव्हर्नमेंट कुठलीही एक्झाम तुमची असली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोजमापन भौतिकशास्त्रामधले प्रश्न नक्की विचारले जातात. यामध्ये आपल्याला करायचा आहे एककांचा अभ्यास. एकके आणि काही आहेत राशी, ठीक आहे, किंवा तुम्ही सदिश सदिश अदिश दोन्हीही ते लिहू शकतात. राशीमध्ये बघा सदिश राशी असते आणि दुसरी काय आहे अदिश राशी असते. ठीक आहे. आता ह्याला पूर्ण जाणून घेण्यासाठी आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्या. एककांचे टाईप आहे. पहिलं काय आहे CGS एकक, नंतर काय आहे MKS एकक. MKS चं सुधारित विस्तारित रूप, पण आपण तिसऱ्या नंबरवर ज्याला काउंट करतो ते आहे एसआय एकक, ज्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बोललं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं जे एकक आहे ते आहे FPS एकक. ठीक आहे. आता ह्याचा फुल फॉर्म माहिती पाहिजे. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद. आता तुम्हाला जर विचारलं गेलं की चला बाबा MKS पद्धतीमध्ये तुम्ही मला वजनाचं एकक किंवा लांबीचं किंवा वेळेचं, ठीक आहे, कुठलंही एक एकक सांगा. तर बघा इथे वजनाचं एकक काय येणार आहे किलोग्रॅम, वेळेचं येणार सेकंद आणि लांबीचं काय येणार मीटर. पण तेच जर CGS मध्ये आपल्याला विचारलं तर इथे काय येणार आहे लांबीचं सेंटीमीटर मध्ये, वजनाचं ग्रॅम मध्ये. आता तुम्ही सोनं चांदी अशा ज्या महाग वस्तू आपण खरेदी करतो ते किलो किलोने खरेदी करतो का नाही, ते ग्रॅम ग्रॅमने खरेदी करतो आपण, बरोबर की नाही. मग ते ग्रॅम मध्ये जातं आणि वेळेचं एकक हे सेकंद येतं. मग तुमच्या डोक्यात असाही प्रश्न असेल की हे एसआय काय आहे, मग तर एसआय चा फुल फॉर्म काय आहे बघा, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. काय आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, सगळीकडे मान्य असलेली ही काय आहे पद्धत आहे. ठीक आहे. सदिशचा आणि अदिशचा फुल फॉर्म किंवा सदिश अदिशची कन्सेप्ट काय आहे, फुल फॉर्म तर नाही येणार, सदिश अदिशची कन्सेप्ट येईल. ठीक आहे. सांगा बरं काय कन्सेप्ट येऊ शकते. बघा सदिश राशीचं मी एकदम सिंपल सांगते तुम्हाला. बघा ज्या राशी दिशा व परिमाण दिल्याने व्यक्त होतात, परिमाण दिल्याने व्यक्त होतात, त्यास आपण काय बोलतो, त्यास आपण बोलतो सदिश राशी. ठीक आहे. समजलंय इथपर्यंत. आता जाणून घेऊया अदिश राशी. अदिश म्हणजे वेक्टर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. आणि सदिश राशी म्हणजे काय स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांना. अदिश राशीचा अर्थ काय होतो, ज्या राशी, नीट लक्ष द्यायचंय, ज्या राशी फक्त परिमाणाने, फक्त परिमाण दिल्यास व्यक्त होतात, परिमाण दिल्यास व्यक्त होतात, त्यास आपण काय बोलतो बरं, त्यास आपण अदिश राशी बोलतो. मग अदिश म्हणजे काय काय येईल, घनता येईल, उष्णता येईल, कार्य येईल, ह्या सगळ्या कोणत्या राशी झाल्या अदिश. ह्यांना दिशा आहे का नाहीये. पण तेच जर तुम्हाला सदिश राशी विचारलं ज्याला दिशा पण आहे आणि परिमाणाचा अर्थ होतो एक प्रॉपर मेजरमेंट. ठीक आहे. परिमाण म्हणजे मेजरमेंट. जसं की आता आपण सदिशचं उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला, ठीक आहे, चला आपण इकडे उदाहरण लिहून घेऊया वाटलं तर. आता बघा इथे जर तुम्हाला मी उदाहरण दिलं, आता ही राशी आहे माझ्याकडे सदिश राशी, तर सदिश राशीचं उदाहरण आहे वजन. वजनाला काय आहे, वजनाला एक परिमाण आहे, म्हणजे तुमचं वजन 50 किलो आहे किंवा 55 किलो आहे. ठीक आहे. तर वजन जे आहे गुरुत्वाच्या वरती असेल, ठीक आहे, इथे असेल, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर ह्या वजनाला समजा हे 50 किलोग्राम वजन आहे एखाद्या वस्तूचं, पण ती जी वस्तू आहे पृथ्वी स्वतःच्या साईडला खेचते. आपण जमिनीवर चालतो आहे का बरं, कारण आपल्या जमिनीवर गुरुत्वाकर्षण बल आहे, जे आपल्याला जमिनीवर चालण्यास मदत करत असते किंवा जमिनीवरच ठेवण्यास मदत करत असते, बरोबर की नाही. म्हणजे हे वजन आहे 50 किलो आणि हे कुठे येतंय, कोणत्या दिशेला येत आहे, जमिनीच्या दिशेला येत आहे, बरोबर की नाही. म्हणजे हे जर जमिनीकडे आलं तर ह्याला दिशा पण आहे परिमाण पण आहे, म्हणून ही सदिश राशी झाली. तेच आपण उदाहरण घेतलं अदिश राशीचं. आता अदिश राशी म्हणजे काय, चाल. म्हणजे चाल आणि वेगामध्ये सुद्धा फरक असतो. मग आता चाल आणि वेगामध्ये काय फरक आहे हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे. प्रत्येकाने सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला आपल्या सगळ्या फ्रेंडकडे पटापट शेअर करून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपले सरळ सेवा चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता, ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत, नॅचरल सोर्स ऑफ, काय सांगितलं इथे त्यांनी, एनर्जी किंवा ऊर्जा. काय येईल, लाकडी कोळसा, बायोगॅस, सूर्य की इथेनॉल.
काय आन्सर येऊ शकतं? प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून सेशन लाईक करून घेणे पटापट. ओके, इथे आन्सर येणार आहे सूर्य. जास्त विचार करण्याची गरज नाही याच्यामध्ये, बरोबर की नाही? सूर्य काय आहे तर ऊर्जेचा सगळ्यात समृद्ध आणि मोठा स्रोत आहे. तुम्ही किती पण सौर पॅनल लावलं तरी सूर्य तुम्हाला असं म्हणणार नाहीये की नाही बाबा मी आज उगवणारच नाहीये, मी उगवणार नाही, कारण तुम्ही सगळीकडे सौर पॅनल लावून ठेवलेले आहे, तुम्ही माझ्या उष्णतेचा गैरफायदा घेत आहेत, असं होईल का? नाही. ठीक आहे. बायोगॅस कसा रिझनेबल पण असतो, बट तो लिमिटेड असतो, बरोबर? सूर्यासारखा असतो का? नाही. तसंच लाकडी कोळसा आणि इथेनॉल पण येतात का? नाहीये. ठीक आहे. आता याला अक्षय ऊर्जाचे स्रोत सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की अक्षय ऊर्जा कोणती आहे, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते, अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते, यावरही पुढचे आपले प्रश्न असणारच आहे. तर ते जाणून घ्यायचं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे पुढचे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. ठीक आहे. चला, समजलं असेल तर पटापट फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? समुद्राची खोली आपल्याला आता मोजायची आहे. ठीक आहे. समुद्राखाली एखादी वस्तू असेल आणि तिचं आपल्याला काय काउंट करायचंय? अंतर काउंट करायचंय. काय करणार आपण? काय वापरणार? वर्णलेखन तंत्रज्ञान म्हणजे क्रोमॅटोग्राफी विचारलंय, सोनार, निष्कर्ष तंत्रज्ञान आणि अपवर्तनांक मापी. काय आपण इथे यूज करणार आहोत? तर आपण इथे वापरणार सोनार तंत्रज्ञान. ओके, सोनारचा फुल फॉर्म काय आहे सांगा मग? साऊंड नेव्हिगेशन, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, हे काय आहे? सोनारचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. आता जहाजांवरती काय केलं जातं बघा, मी 3D डायग्राम काढत नाहीये, नंतर ओरडू नका मॅडम तुम्ही जर दिवा काढला इकडे. ठीक आहे. 3D डायग्राम ही नाहीये. समजा आता इथे काय आहे? पाणी आहे, बरोबर की नाही? आता इथे काय? जहाज आहे. तर जहाजेवर शोधक आणि प्रक्षेपक बसवलेले असतात. आता समजा इथे काय खोली आहे समुद्राची, एवढीच समुद्राची खोली आहे, किंवा इथे एखादी काय आहे? वस्तू आहे. ठीक आहे. मग इथे काय केलं जातं? ध्वनीद्वारे. समजा इथे काय असतात? अल्ट्रासाऊंड असतो, अल्ट्रासाऊंडचा इथे वापर केला जातो. अल्ट्रासाऊंड त्या वस्तूपर्यंत जातो. ठीक आहे. ध्वनी तिथपर्यंत जाणार. इथे ध्वनी लागल्यानंतर प्रतिध्वनी इथे परत ऐकायला येणार. मग प्रतिध्वनी काढण्याचं एक सूत्र आहे. ठीक आहे. म्हणजे अंतराचे सूत्र आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागेल? अंतराचे सूत्र वापरावं लागेल. अंतर बरोबर वेग गुणिले काळ. मग हे सूत्र वापरून आपल्याला काय करावं लागेल? हे वस्तू किती लांब आहे, किती अंतरावर आहे हे काढावं लागेल. आणि तुम्हाला आठवत असेल कदाचित की पीवायक्यू मध्ये तुम्ही प्रश्न बघितला असेल की प्रतिध्वनी काढायचं असेल तर आपल्याला काय मेथड वापरावी लागते, किंवा प्रतिध्वनी ऐकायची असेल तर ते अडथळा आणि आपल्यामध्ये किती अंतर हवं. ठीक आहे. 17.2 मीटर ह्याचं उत्तर येतं. ते कसं ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. ठीक आहे. चला, सेशनच्या लिंकला शेअर करून सेशन लाईक करून घ्यायचं आहे. म्हणाल मॅडम सगळंच कमेंट मध्ये सांगता तुम्ही. पुढचा प्रश्न, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कुठे असेल? कुठली अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये ध्वनीचा वेग एकदम जास्त आहे? ध्वनी कोणालाच ऐकत नाही, एवढा जास्त तिचा वेग आहे. कुठे येईल बरं आन्सर? बघा, स्थायू, वायू, द्रव की निर्वात पोकळी, कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त तुम्हाला बघायला मिळणार आहे? त्याआधी आपल्याला हे माहिती पाहिजे की ध्वनी कसा निर्माण होतो. ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाच्या कणांचं व्हायब्रेशन होणं गरजेचं असतं. ध्वनी निर्माण तेव्हाच होतो जेव्हा कणांचं कंपन होतं. इट मीन्स ते व्हायब्रेट होतात. ठीक आहे. जोपर्यंत व्हायब्रेशन असतात तोपर्यंत ध्वनी ऐकायला येते. म्हणजे कण जे आहे, माध्यम म्हणजे काय? मीडियम्स, जसं की स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कण असतात. ते कण जेव्हा व्हायब्रेट होतात तेव्हा ध्वनी निर्माण होईल. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त आहे स्थायू मधून. ध्वनीचा जो वेग आहे तो सगळ्यात जास्त स्थायूत असतो, नंतर वायू आणि नंतर द्रवामध्ये असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. सेम तुम्हाला प्रकाशाच्या वेगाबद्दल जर विचारलं गेलं तर प्रकाशाचा जो वेग आहे तो कसा असतो? प्रकाश सगळ्यात जास्त निर्वात जागेमधून ट्रॅव्हल करतो, म्हणजे निर्वात पोकळीतून सगळ्यात जास्त प्रकाश ट्रॅव्हल होत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. निर्वात पोकळीमधून प्रकाशाचं जास्त काय होतं? ट्रॅव्हलिंग होतं. ठीक आहे. समजलंय? सर्वात जास्त प्रकाश निर्वात पोकळीतून जातो. पुढचा प्रश्न बघा, पितळ धातू डॅश डॅश पासून तयार होतो. हा प्रश्न सेम इम्पॉर्टंट आहे फॉर पोलीस भरती ऑल्सो. पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न कसा आहे? इम्पॉर्टंट आहे. तांबे जास्त तांबे कथील, आणि तांबे कथील तर कास्य बनतं. ओके. तांबे आणि चांदी, लोखंड आणि कार्बन. काय आन्सर येऊ शकतं? पितळ हा एक मिश्र धातू आहे आणि एक संत मिश्रणाचं उदाहरण आहे. आता विषमांगी मिश्रण कोणतं आहे आणि समांगी मिश्रण कोणतं आहे हे पण आपण मूलद्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण ह्याच्यात शिकतो. ओके. मी तुम्हाला इथे चॅप्टरचे नावं देखील सांगत आहे. तर
असे काही विद्यार्थी असतील ज्यांना बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. ठीक आहे. आतापासून तुमची बुकिंग तुम्ही बॅच मध्ये करून ठेवा, म्हणजे जेणेकरून कुठली ऑफर आली तर सगळ्यात पहिले तुम्हालाच मिळून जाईल ती. तर बघा, पितळ हा मिश्र धातू आहे. पितळ कसा आहे? मिश्र धातू आहे, बट त्याच्यामध्ये जे दोन धातू मिक्स करणारे ते वेगवेगळे दिसत नाही, म्हणजे हे काय होमोजिनियस मिक्सचर आहे. कशाचं आहे? तांबे आणि जस्ताचं आहे. तांबे किती प्रमाणात आहे? 80% तर जस्त म्हणजे झिंक 20% याच्यामध्ये असतं. तांबे आणि कथील पासून काय बनतं? कांस्य हे कांस्य बनत असतं. आता मिश्रणांमध्ये प्रकार असतात. मिश्रणांचे प्रश्न ह्याच्यात आलेले, म्हणून मी मिश्रणांबद्दल सांगते तुम्हाला. एकसंध म्हणजे होमोजिनियसचा अर्थ होतो की कितीही पदार्थ मिक्स केलेले असतील, एकत्र आलेले असतील तरी ते एकत्रच दिसतील. जसं की उदाहरण झालं, तुम्ही चहा पितात की नाही? मी चहाचं उदाहरण देते कारण मी चहा पिते. ठीक आहे. तर चहामध्ये बघा दूध, पाणी, साखर, चहा पावडर, अद्रक वगैरे तुम्ही चहा मसाला वापरत असाल, सगळं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण चहा उकळल्यानंतर तुम्हाला तो एकच दिसतो ना, असं वेगवेगळं सगळं झालेलं दिसतंय का? तुम्ही चहा गाळला, तुम्ही म्हणाल मॅडम चहा पावडर पण निघते त्याच्यात गाळल्यानंतर, ते तेवढं नाही जायचंय. तर ते कसं दिसतं तुम्हाला? एकच पूर्ण दिसतं. ठीक आहे. तेच तुम्ही फ्रूट सलाड घ्या बरं. फ्रूट सलाड घेतल्यानंतर विविध फ्रुट्स तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये दिसतील. ते एकदम एकत्र मिक्स गोळा तयार झालाय का त्याचा? नाही झालाय. इट मीन्स जे फ्रूट सलाड आहे ते काय झालं? विषमांगी मिश्रण झालं, आणि चहा आहे तो काय झाला? होमोजिनियस मिक्सचर म्हणजे समांगी मिश्रण झालं. विषमांगी मिश्रणाचे काही टाइप्स आहेत, निलंबन, कलील. सो निलंबन काय, कलील काय, हे आपण पुढे जाणून घेऊया. ओके. जसं एक ट्रेंड आला होता बघा, इन्स्टावर तुम्ही बघत असाल तर, की बॅटरी घ्यायची मोबाईलची, त्याच्यावरती काचेचा ग्लास ठेवायचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती हळद टाकायची. मग तुम्हाला ते हळदीचे कण पाण्यामध्ये दिसायचे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ते केलं पण असणार आहे. ठीक आहे. तर ते जे आहे ते कशाचं उदाहरण आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला, प्रिझम मधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? विचलनाचा अर्थ होतो झुकाव. ठीक आहे. झुकाव सगळ्यात जास्त कोणाचा असतो? जांभळ्याचा, लालचा, हिरव्याचा का पिवळ्याचा? तर सगळ्यात जास्त झुकतं कोण? तर जांभळा कलर, म्हणजे विचलित होणारा कोण आहे? जांभळा कलर. समजा इथे आपल्याकडे एक मस्त असा प्रिझम आहे मोठा, इकडनं प्रकाश, अरे प्रकाश जातच नाही इकडनं. चला इथे लक्ष द्यायचंय, बोर्ड आपला काम करत नाहीये. इथे प्रिझम आहे, इकडनं काय गेलं? सनलाइट गेली, 7 कलर आले. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले असेल तांबडा कलर आणि सगळ्यात लास्ट असेल जांभळा कलर. ता, ना, पी, ही, नी, पांढरा आणि जांभळा. ठीक आहे. मग बघा, लाल इकडे सरळ गेलाय, पण सगळ्यात जास्त झुकलेला कोण आहे? जांभळा कलर आहे. म्हणजे सगळ्यात जास्त विचलन कोणाचं झालंय? जांभळ्या रंगाचं झालंय. आणि हे जे विचलन आहे, ठीक आहे, याला काय म्हणतात? म्हणजे फक्त विचलनच नाही, तर प्रकाश किरणाने आपल्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हटलं जातं? अपस्करण. म्हणजे ही कोणती रिएक्शन आहे? अपस्करणाची अभिक्रिया आहे. अपस्करण आहे. प्रकाशाचे काय आहे? हे अपस्करण आहे. इंद्रधनुष्य पण तुम्हाला ह्यामुळेच दिसतो. आता पाण्याचे थेंब असतात आपल्या वातावरणामध्ये पाऊस पडून गेल्याच्या नंतर, मग ते कसे असतात? ट्रान्सपरंट असतात ना, त्याच्यातून जर सनलाईट गेली की तुम्हाला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतो. बरोबर. ठीक आहे, लक्षात आलं. तर जांभळा कलर सगळ्यात जास्त झुकलेला आहे, म्हणजे विचलन कोणाचं झालं? जांभळ्या कलरचं झालं. आय होप यू अंडरस्टँड. ठीक आहे. चला, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला आहे सांगा बरं? गॅलिलिओ, एडिसन, रॉजर बेकन आणि न्यूटन. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आहे आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला व त्याचे जे 3 नियम होते ते त्यांनी प्रिन्सिप या बुक मध्ये लिहिले. प्रिन्सिप या बुक. ओके. 3 नियम कोणते कोणते त्यांचे? सगळ्यात पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा नियम आहे. दुसरा जो नियम आहे तो संवेगाचा नियम आहे. तिसरा नियम प्रतिक्रिया बलाचा नियम. आपण बोलतो ना, एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, हे काय आहे? तिसरा नियम आहे, प्रतिक्रिया बल दाखवतो. ठीक आहे. आता एडिसन यांनी काय केलं आहे? विजेच्या दिव्याचा शोध लावलाय. तर गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. ओके. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. चला पुढच्या प्रश्नावर आलेलो आहोत. सॉरी. दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारे चलचित्राचे कारण कोणते? ठीक आहे. आपण जे
दूरचित्रवाणी बघतो, ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जे मुवमेंट करताना ज्या गोष्टी दिसतात आहे ना, ते काही मुवमेंटच होतं ना, ते चित्र एकाच ठिकाणी असतं का? नाही ना. तर ते कशामुळे दिसतं? प्रकाशाचे अपस्करण, दृष्टी सातत्य, विफलशीलता, प्रकाशाचे अपस्करण. अपस्करण मी तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. ठीक आहे. प्रकाशाचे अपस्करण आणि अपस्करण डबल झालेलं आहे, हे येणार नाही. ठीक आहे. मग आन्सर काय येऊ शकतं इथे? तुमच्या दृष्टी सातत्यामुळे तुम्हाला ते असं दिसतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य. प्रश्न बघून घ्यायचे व्यवस्थित. हे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे याचा चांगला प्रॉपर अभ्यास करायचा. ओके. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबले असता गाडीतील प्रवासी पुढे झुकतात, त्याचे कारण कोणत्या नियमामध्ये स्पष्ट केले गेलेले आहे किंवा स्पष्ट केले जाते? आता काय सांगितलं, गाडी कशी आहे? वेगवान आहे. बरोबर, वेगाने धावणारी कशी आहे? गाडी आहे. आता कोणाला वाटलं की अचानक समोर काहीतरी आलं आणि त्या गाडीवाल्याने ब्रेक दाबला तर प्रवासी पुढच्या साईडला जातील. हे कशामुळे होतं सांगा? न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम, गॅलिलिओचा सिद्धांत. गॅलिलिओचा सिद्धांत इथे येणारच नाही, हे न्यूटनच्या सिद्धांतांमध्येच येतात. तर ह्याचा आन्सर असणार आहे जडत्वाचा नियम. जो न्यूटनचा पहिला नियम आहे जडत्वाचा. जडत्वाचा नियम काय सांगतो की कुठल्याही वस्तूला, ठीक आहे, इथे कुठलीही वस्तू असू दे, कुठल्याही वस्तूला जोपर्यंत तुम्ही बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली जागा सोडत नाही. ती वस्तू जर अचल अवस्थेमध्ये राहील तर ती अचल अवस्थेतच राहील, किंवा ती वस्तू जर एक समान सरळ रेषेमध्ये आहे, सरळ गतीमध्ये आहे, एक समान गतीमध्ये सरळ जात आहे, तर ती तशीच राहील. ती तिची स्पीड वाढवणार नाही, ती त्या एक समान गतीमध्येच राहील. आपण जेव्हा बसमध्ये बसतो ना, तेव्हा आपण सुद्धा काय असतो, त्या गाडीमध्ये, त्या बसमध्ये आपण सुद्धा गतिमान होतो. तुम्ही गती करत होते का? नाही. पण तुम्ही त्या गाडीमध्ये बसलेले आहे, गाडी गतिमान आहे, इट मीन्स तुम्ही पण गतिमान झाले. ठीक आहे. मग गाडीने ब्रेक लावला पण तुमचा ब्रेक लागला होता का? नाही तोपर्यंत. म्हणून तुम्ही पुढे जाऊन मागे झुकतात. म्हणजे हे आपल्याला काय दाखवतं? आपलं स्वतःचं जडत्व दाखवतं. ठीक आहे, की एखादी गोष्ट जी आहे, जिला जोपर्यंत बाह्य फोर्स अप्लाय केला जात नाही, तोपर्यंत ती वस्तू आपली जी पोझिशन आहे, ती सोडत नाही. ठीक आहे. चला, सेशनला लाईक करा. चला पटकन फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करा. बिग बँग थिअरीला कोणते शास्त्रज्ञ जबाबदार आहे बरं? आता तुम्ही म्हणाल मॅडम बिग बँग थिअरी काय आहे? तर ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली? हे ग्रह तारे कसे निर्माण झाले? आपली पृथ्वी कशी निर्माण झाली? पृथ्वीवर पाणी कसं तयार झालं? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. तर बघा, एक छोटा कण, छोट्या कणापासून झालेला आहे, एवढं सगळं निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर तो मोठा ब्लास्ट झाला, ठीक आहे. तो कण आला, त्या कणाचा पण ब्लास्ट झाला नंतर. त्यातून हे ब्रह्मांड वगैरे तयार झालं. ही पूर्ण जी थिअरी आहे, ती कोणी सांगितली आपल्याला? जॉर्जेस लिमिथ्रे. ठीक आहे. जॉर्जेस लिमिथ्रे यांनी आपल्याला बिग बँग थिअरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण सृष्टी कशी निर्माण झाली, ब्रह्मांड कसं निर्माण झालं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सॉरी. बाष्पीभवनामुळे डॅश डॅश निर्माण होते. बाष्पीभवनामुळे काय निर्माण होईल? भद्रता, उष्णता, आर्द्रता, कोरडेपणा. ठीक आहे. पहिला ऑप्शन तुम्ही सोडूनच द्या, उष्णता, आर्द्रता आणि कोरडेपणा. याच्यापैकी काय निर्माण होईल? बाष्पीभवन झालं म्हणजे काय होतं? बाष्पीभवनाचा सिंपल अर्थ आहे द्रवाचं रूपांतर जे आहे ते वाफेमध्ये होऊन जाईल. याला आपण काय म्हणतो? बाष्पीभवन म्हणतो. द्रव ते वाफ. अवस्था कशी आहे? द्रवापासून वाफ म्हणजे द्रवापासून गॅस तयार झालेला आहे. अवस्था समजली? ठीक आहे. मग काय तयार होईल? आर्द्रता. तुम्ही म्हणाल मॅडम कसं? तर हे द्रव आहे ना, पाणी आहे ना, वाफेच्या स्वरूपात जात आहे. तर वाफेच्या स्वरूपात गेल्यानंतर पूर्ण वातावरणामध्ये पण एक ह्युमिडिटी, एक ओलावा तयार होईल ना, म्हणजे काय? आर्द्रता तयार होते. पर्याय नंबर तिसरा योग्य. सेशन फास्ट होत असेल तर तुम्ही सांगू शकता. तसंही तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये हे लेक्चर बघत आहात. सो हे लेक्चर फास्ट होत असेल तर तुम्ही सांगा. ठीक आहे. काही अडीअडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून नक्कीच सांगू शकतात. ठीक आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. तुमच्या लाईकची संख्या दिसली पाहिजे. ओके. चला, कोरडेपणा निर्माण होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. डेसिबल हे डॅश डॅश या मापनाचे एकक आहे. डेसिबल म्हणजे काय? कशाचे एकक आहे डेसिबल? विद्युत किंवा आवाज, उष्णता आणि अंतर. डेसिबल हे कशाचे एकक आहे?
आपण काय डेसिबलने मोजतो? बघा, विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी काही ना काही एकके आहेत. आपलं वजन मोजायचं असेल तर वजन कशातून मोजणार आहात तुम्ही? वजन मोजायचं असेल तर किलोग्रामचा वापर करतो आपण. कशाचा वापर करतो? किलोग्रॅम. म्हणजे काय? डेसिबल म्हणजे काय? डेसिबल कशामध्ये काउंट करतो आपण? आवाज जेव्हा आपल्याला काउंट करायचा असेल तर डेसिबलमध्ये. जसं की बघा, WHO ने आपल्याला काय सांगितलंय की मनुष्याला फक्त 45 डेसिबल पर्यंतचा आवाज कसा आहे? चांगला आहे, उत्तमाचा आहे. आता तुम्ही कुठे बघितलं असेल, व्यस्त असलेली वाहतूक म्हणजे ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकच्या जे हॉर्नचा आवाज असतो तो 70 डेसिबलचा असतो. मग आपल्याला इरिटेशन होतं की नाही? की यार काय हे ट्रॅफिक आहे, किती हे हॉर्न वाजवत आहे हे लोकं, पुढे पण गाड्या जात नाहीये. त्यावेळेस तुम्ही इरिटेट होतात म्हणजे तुमच्या कानाला तेवढं ऐकण्याची सवय नाहीये, ठीक आहे. त्यानंतर जे कारखाने वगैरे असतात त्याचा आवाज 100 डेसिबल पर्यंतचा असतो, ठीक आहे. आता आपल्या मनुष्याचा ऑडिबल साउंड सांगते आहे मी, ठीक आहे. डेसिबलमध्ये नाही सांगत आहे मी, फ्रिक्वेन्सीमध्ये सांगते. फ्रिक्वेन्सीमध्ये किती येतात? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ, ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? आता विद्युत धारा मोजायची असेल, विद्युत धारा ती आपण अँपिअर मध्ये काउंट करतो. हे पण लिहून घ्या. उष्णता मोजायची असेल तर कॅलरीमध्ये खाद्यपदार्थाची ऊर्जा. अंतर प्रकाश वर्ष किंवा अंतर तुम्हाला काउंट करायचं असेल तर मीटर पर सेकंद, ठीक आहे. अंतराचे सेकंद प्रकाश वर्ष येतात. मीटर पर सेकंद मध्ये आपण हे काउंट करतो. ओके, लक्षात आलं की डेसिबल हे एकक कशाचं आहे? ध्वनीचं एकक आहे, आवाजाचं एकक आहे. मनुष्याला जो आवाज उत्तमाचा आहे तो किती आहे? 45 डेसिबलचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न दिलेला आहे. मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. मानवाच्या शरीरामध्ये किती हजार किलोमीटर रक्तवाहिन्या असतात लांबीच्या? किती येणार आहे? 97,000, ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? चला, सेशनच्या लिंकला शेअर करत जा, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही सेशनला शेअर नाही करणार तर आपल्या इतर दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नाही पोहोचणार, ठीक आहे. म्हणून पटापट सेशनला शेअर करायचंय, सेशनला लाईक करायचंय. काही अडीअडचण असेल तर विचारायची आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला? डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे काम करते. रक्त गोठण्याची क्रिया कोण सुरू करतं? श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका की रक्तपटिका? आपल्याला काही लागलं, काही कट झालं तर कोण आपलं रक्त काय करणार आहे? गोठवायला सुरुवात करेल. क्लॉटिंगला सुरुवात कोण करतं? प्लेटलेट म्हणजे रक्तपटिका. लाल रक्तपेशी फक्त काय करतात? ऑक्सिजनच्या वहनाचं काम करतात. लसिका यांना आरबीसीज व्यतिरिक्त किंवा विरहित रक्ताचं म्हटलं जातं, ठीक आहे. त्या काय करतात? घाण कचरा जे आहे आपल्या रक्तामधला त्याला काढण्याचं काम करतात. आणि WBC आपल्या सैनिकी पेशी आहे. ओके, लक्षात आलंय? पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासोश्वासाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? सांगा बरं. आपण दररोज श्वास घेतो आहोत. एक तरी मिनिट असा आहे का की आपण श्वास नाही घेतलाय? मग दररोजचा विचार केला तर येणार आहे इथे 10 ते 20 किलो. पर्याय नंबर दुसरा योग्य, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, फुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसे म्हणजे लंग्स. मुख्य कार्य कोणतं येणार आहे सांगा? रक्तपुरवठा, रक्ताचे शुद्धीकरण, पचनक्रियेस मदत, पचन झालेले अन्न साठवणे. सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे फुफ्फुसांचं? रक्ताचे शुद्धीकरण करणे. बघा, आपल्या फुफ्फुसांचा कार्यात्मक व रचनात्मक एकक आहे ज्याला आपण बोलतो वायुकोश. वायुकोशाद्वारे काय होतं? ऑक्सिजन होतो ऍड, ऑक्सिजन काय होईल? ऍड होईल आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे तो काय केला जाईल? रिमूव्ह केला जाईल. म्हणून आपण काय बोलतो? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स कोणाला म्हटलं जातं? वायुकोशाला म्हणजे अल्व्हिओलसला म्हटलं जातं, ठीक आहे. हे प्रश्न PYQ आहे, तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. चला, ओके. जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? जीवाणूंमध्ये प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? मुकुलायन, पुनर्जीवन, द्विखंडन, युग्म की एकत्रीकरण? कोणती पद्धत सगळ्यात जास्त प्रभावी मानली जाते बरं? तर सगळ्यात जास्त प्रभावी द्विखंडन पद्धत वापरली जाते. द्विखंडनाला आपण काय बोलतो? बायनरी फिजन. काय बोलतो आपण द्विखंडनाला? बायनरी फिजन बोलत असतो,
ठीक आहे. आता अमिबामध्ये काय होतं, तर अमिबामध्ये सुद्धा साधे विभाजन होते. म्हणजे एकापासून दोनामध्ये काय होते, रूपांतर होते. ठीक आहे. तर द्विखंडन काय आहे, पुनर्जननाची काय आहे, सगळ्यात चांगली पद्धत आहे किंवा प्रजननाची पुन्हा चांगली पद्धत आहे. ठीक आहे. मुकुलायन, पुनर्जीनन आणि एक युग्मकी एकत्रीकरण हे काय आहे, हे कमेंटद्वारे मला सांगण्याचा प्रयत्न करा, नाहीतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. सो आजसाठी इतकंच. सेशनला सगळ्यांनी शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईकही करायचंय आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरते या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.